आता मी पुण्यातील सिंहगड नगर परिसरातील एकता नगर या भागात आहे, ज्या ठिकाणी काल जवळपास 15 फूट इतकं पाणी होतं. आजची परिस्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी मी आता तुम्हाला इथं आलो आहे. जर आपण बघितलं तर पाणी ओसरल्यानंतर जे दुकानं पाण्याखाली होते तिथं काय अवस्था आहे, किती मोठं नुकसान या लोकांचं झालं आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. हे समोरचं दुकान हे सलूनचं दुकान आहे. या दुकानात आता काहीही राहिलं नाही अशा पद्धतीची स्थिती आहे सध्या या पुराच्या पाणी ओसरल्यानंतर आहे. जर आपण बघितलं तर अक्षरशः संपूर्ण गाळ या दुकानात आहे. सध्या ते दुकान उघडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत. खूप वाईट परिस्थिती दिसते. वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे आमचं. अजून प्रशासनाकडनं कोणी माणसं आलेली नाहीत, मदतीला काही नाही आहेत. मग आता स्वच्छ करायला लोक येतात मदतीसाठी? अजून कोणी आलेलं नाही. फक्त रोडची साफसफाई चाललेली आहे. आम्हाला मदत अजून कोणीच करत नाही आहे साफसफाईला वगैरे. बरं, काय अपेक्षित काय आहे मदत तुम्हाला? अपेक्षित का आता पाण्या पुरवठा झाला पाहिजे. एक दोन माणसं आम्हाला मिळाली पाहिजे, धुणं साफ करण्यासाठी, चिखल काढण्यासाठी माणसं मिळाली पाहिजेत. आता एकटा माणूस किती करणार करून. याच्यावरच सगळं सुरू होतं. हो, माझं कौटुंबिक जीवन ह्याच्यावर चालू होतं सर्व. जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं. जर आपण बघितलं तर हे सलूनचं दुकान आहे आणि त्याच्या शेजारी जर आपण बघितलं तर बरीच अशी दुकानं आहेत. दुसरं दुकान दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. हा सगळा सिंहगड रोड अर्थात एकता नगर परिसरातील परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय. अक्षरशः गाळ आहे खाली. हे गॅरेज आहे, काहीच राहिलेलं नाही. जे आतमधले वस्तू होते ते पाण्यात तरंगत होत्या आणि सगळं काही बाहेर गेलेलं आहे. हे गॅरेजचे ओनर सध्या माझ्यासोबत आहेत. अर्थात इथं सगळे छोटे छोटे व्यावसायिक आहेत. नुकसान त्यांना सहन होणार नाही असं नुकसान इथं झालेलं आहे. दादा, काय परिस्थिती आहे सध्या? तुम्ही हळूहळू पुन्हा एकदा दुकान सुरू करताय, खोलताय, स्वच्छ करताय? स्वच्छ करायला इथे एवढी घाण झालेलं आहे सगळं. आणि दुसऱ्या लोकांच्या गाड्या खराब झाल्यात, माझे स्पेअर पार्ट खराब झाले. कॉम्प्रेसरमध्ये रिपेअरिंगला गाड्या तुमच्याकडे आलो होते, ते गाड्या सुद्धा होते का तिथं बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. लोकांच्या गाड्या मध्ये पाणी गेलेलं आहे, कॉम्प्रेसर खराब झाला आहे. ऑइलमध्ये सगळं ऑइलचा ड्रम मध्ये पाण्यामध्ये गेलेलं आहे. मग आता जे गाड्या तुम्ही रिपेअर करायला आलेल्या त्यांना काय काय मागतायत? गाडी काय भरून मागताय? काय करतायत ते? लोक भरूनच मागणार ना गाडी. ज्यांची गाड्या आहेत त्यांना भरूनच द्यावं लागणार आहे मला. हे सगळं नुकसान भरपाई ते मलाच करावं लागतं. काय परिस्थिती? अशीच परिस्थिती घरांमध्ये देखील? घरामध्ये आहे, दुकानांमध्ये आहे. माझं स्वतःचं मंगल केंद्र आहे. ते आत्ता मी लाईव्ह दाखवलं, त्यांनी बघितलं की किती नुकसान झालंय. गाद्या 100 माझ्या भिजल्यात, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. बरं, आता काय मदत होतीये का नाही होत? काय होते मदत काय, आता अजून येणार आहेत लोक, आमदार खासदार येणार आहेत म्हणून ते रस्त्याची साफसफाई चाललेली आहे. बाकीचं माहीत नाही. बरं, अशी परिस्थिती आहे. समोर अजून एक दुकान आहे, मी ते देखील दाखवतो. अर्थात लॉन्ड्रीचं दुकान आहे. दुकानात काहीच राहिलेलं नाही. अक्षरशः अशा पद्धतीने जे दुकानं आता बंद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. त्यामुळे ते हळूहळू उघडतील, स्वच्छ करतील. लोकांच्या घरात वीज नाही आहे आणि अनेक अडचणी समोर आहेत. दादा, हे तुमचं दुकान आहे, सांगा मला काय झालंय, म्हणजे काय राहिलंय? आता काही बिलकुल काहीच राहिलं नाही आहे. मेन गोष्ट म्हणजे की ना, जे इस्त्रीचं दुकान होतं हे पूर्ण बघू शकता. इथं तुम्ही पूर्णपणे बघू शकता की इथं इस्त्री 1 2 3 टेबल आहे. ते तिन्ही टेबल पूर्णपणे पाण्यात गेले आहे. प्लस खाली गिरायकांचे कपडे, प्लस धुलाईचे कपडे, प्लस साड्या, हे सगळं पाण्यात गेलं आहे. पूर्ण नुकसान झालं. आता प्रशासनकडून काय मदत होतीये? कुणी आलंय पुढं? म्हणजे काय आता व्यवस्था काय? काहीच माहीत नाही, कारण काल इथं आम्हाला कोणाला सोडलं नव्हतं. तुम्ही बी काय काय परिस्थिती आहे? इथं एकदम डेंजर परिस्थिती आहे. सगळे कपडे बिपडे सगळे हे झालेत. बरं, आता काय मदतीची काय अपेक्षा? काय व्हायला प्रशासनाने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कारण महानगरपालिकेचे सफाईचे कर्मचारी तर पोचलेत. हो, निदान काय त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे. भरपाई. बरं, जे दुकानांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की प्रशासनाकडून भरपाई त्यांना देण्यात यावी. कारण पद्धतीने ज्या पाणी सोडण्यात आलं त्यांना कळवण्यात आलेलं नव्हतं, पूर्वकल्पना नव्हती आणि एकाएक जे पाणी आलं त्याच्यामुळं या दुकानांचं मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर इथं NDRFची टीम सध्या आहे, आर्मी पाठवण्यात आलेली आहे. मात्र तसा लोकांना फायदा काहीही झालेला नाही. मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कारण पाणी ज्या पद्धतीने आलं त्यानंतर फक्त नुकसान झालेलं आहे आणि घरांमध्ये पाणी आहे. या सगळ्या परिसरात सध्या वीज नाही आहे. पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा खाली आमचे दुकान आहे, तर खाली जर तुम्ही आलात तर जरा काय अवस्था आहे दुकानाची? दुकानी सर अगदी एकदम सगळं हे झालेलं आहे.
म्हणजे सांगतायत सगळेजण नुकसान झालंय, पण आता काय करायला पाहिजे प्रशासनाने, काय मदतीची अपेक्षा आहे तात्काळ तुम्हाला? काहीतरी मदत करायला पाहिजे, पंचनामे करून तात्काळ मदत करायला पाहिजे. पंचनामे करून तात्काळ मदत केली पाहिजे. पण पुन्हा एकदा शेजारचं दुकान या ठिकाणी उघडलेलं आहे, तिथं हीच अवस्था आहे आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतोय. 5 मिनिटं फक्त परिस्थिती बघायचं ना तुम्ही ना त्या भागातली परिस्थिती बघा, तुम्ही इथं बघताय तिकडं परिस्थिती बघा, तुम्ही स्वतःच्या डोळ्याने तिथे येऊन बघाल ना त्यावेळेस काय अवस्था आहे, काय झाली, काय आता काय अवस्था तुम्ही तिथे येऊन बघा, त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल. बाकी काय नाही, तुम्ही फक्त तिथे येऊन या. नाही मीडियाचं नाहीये. रात्री आम्ही प्रशासनाला पण फोन केलता, खडकवासला डॅमच्या इथं 11:30 वाजता फोन केलेला. हा फोन केला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, आम्ही जेवढं पाणी आता आहे 10,000 क्युसेक तेवढं सोडणार आहे, वाढवणार नाही. हा रात्रीच्या ह्या भागात लाईट नाही, रस्त्यावरच्या लाईटीचा सुद्धा प्रॉब्लेम. हा मेसेज करून कॉर्पोरेशनला सुद्धा लाईट नव्हत्या. आम्हाला 1 तास अगोदर जरी इथं सांगितलं असतं की आम्ही पाणी सोडणार आहे तरी आम्ही ह्याच्यातून बाहेर पडलो असतो. हा पूर्ण नुकसान म्हणजे काय आहे नाही ते सगळं गेलेलं आहे लोकांचं. अशा पद्धतीने इथं मोठे हाल या ठिकाणी लोकांना सहन करावे लागतात. आणि ही परिस्थिती आपण सिंहगड रस्त्यावरील एकता नगर या इथं दाखवतोय. इथं खरं तर 8-8, 10-10 फूट पाणी होतं आणि अगदी आपण दाखवतोय आणि ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं लोक या ठिकाणी चिंतित आहेत, नाराज आहेत, चिडलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.